एक बातमी आहे तरुणाईसाठी. ब्रिटिश रॉक बँड कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टची भारतात भन्नाट क्रेज पाहायला मिळते. ऑनलाईन तिकीट प्लॅटफॉर्म बुक माय शोनं दावा केलाय की रविवारी तिकीट बुकिंग सुरू करण्यात आलं आणि त्यानंतर 1,30,00,000 चाहत्यांनी ॲपवरती लॉग इन केलं आणि काही मिनिटात तिन्ही कॉन्सर्ट सोल्ड आउट झाले. 2025 मध्ये 18, 19 आणि 21 जानेवारीला नवी मुंबईतल्या DY पाटील स्टेडियमवरती कोल्ड प्लेचा परफॉर्मन्स रंगणार आहे. म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर 2025चा हा भाग म्हणून बँड मुंबईमध्ये कॉन्सर्ट करतोय. बँड आशियातील इतर देश आणि शहरांनाही भेट देईल. वेबसाईटनं दावा असा केलाय की शोच्या 3ही दिवसांची तिकीटं विकली गेली आहेत. स्टेडियमची क्षमता 45,300 लोकांची आहे आणि तिकिटाची किंमत ही 25,000 ते 35,000 रुपयांपर्यंत आहे. दरम्यान तिकीट्स ब्लॅकनं खरेदी करण्यात आल्याची सुद्धा माहिती दिलीच गेलेली आहे. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. गेल्या 25 वर्षांपासून संगीत क्षेत्रात काम करणारे जितेन शेंडे आपल्या सोबत आहेत. जितेन, आपलं स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. मुळात अशा पद्धतीनं या सगळ्या म्हणजे रॉक बँडची असणारी क्रेज ही नवीन नाहीये. मात्र 2025च्या शोसाठी अक्षरशः ब्लॅकनं लाखांमध्ये तिकीट विक्री झाली असं कळतंय. काय एवढी क्रेज आपल्याला पाहायला मिळते? एक तर पहिली गोष्ट म्हणजे हा बँड जो आहे हा खूप जुना बँड आहे. गेले 20 वर्ष हा वाजवतोय. प्रचंड पॉप्युलर आणि फेमस बँड आहे. आणि जे तरुण यंग क्राऊड आहे, जे कमवतं क्राऊड आहे, त्यांचा हा फेवरेट बँड आहे. त्यामुळे खर्च करून तिकडे जाणे हा फार काही मोठी गोष्ट नाहीये. तरी आय एम सरप्राईज की 6 लाख वगैरे भरतायत. आणि जसं पूर्वी वेस्टमध्ये कल्चर होतं की बाहेर देशात म्हणजे जे श्रीमंत लोक होते ते बाहेर सिंगापूर किंवा दुबई किंवा लंडनला जाऊन शो बघायचे. पण आता मुंबई, दिल्ली, चेन्नईमध्ये जे आपण म्हणून नवीन भारत जो आहे आपला, जो समृद्ध भारत आहे, त्याच्याकडे आता अमेरिकन लोक आणि ब्रिटिश लोक इकडे येऊन परफॉर्म करू इच्छितात. म्हणजे पूर्वी असं होतं की आपले इंडियन कलाकार तिकडे जायला मरायचे. आता उलट आहे की वेस्टर्न लोक आपल्याकडे इथे येऊन परफॉर्म करायचं ते त्यांना जास्ती प्रेस्टिजियस वाटतं. कारण 40-50,000, 60,000 लोक जमणं आणि असं इंग्लिश गाणे, कारण आपली भारताची सेकंड लँग्वेज इंग्लिश आहे, त्यामुळे इंग्लिशचं पॉप्युलरिटी तेवढी हाय आहे. आय थिंक हे सगळे जर विचार केले आणि ऍज आय सेड इंडिया इज शायनिंग, तर हे अजून एक एक्झाम्पल आहे की हाऊ इंडिया इज रिअली शायनिंग. की अमेरिकन टॉप बँड 3 दिवस येऊन इथे शो करतो आणि दिवसाला म्हणजे 50-60,000 लोक, तर 1.5-2 लाख लोक शो बघतील एवढे पैसे देऊन. सो इट इज अ रिअली आय थिंक गर्व से कहो हम हिंदू आहे या टाईपचा आहे याच्यामध्ये. कारण त्यांना आपण इकडे येऊन शो करायला देतोय, त्यांना आपण ऑपॉर्च्युनिटी देतोय, असा माझा व्ह्यू राहील या ह्याच्याबद्दल. जितेनजी, मात्र आपण बघतो की क्रिकेटसाठी जी क्रेज दिसते तशा स्वरूपाची क्रेज ही सध्या पाहायला मिळते एखाद्या बँडसाठीची. भलेही तो विदेशी असेल. आता सध्या आपण जर बघितलं तर आपले जे देशी कलाकार आहेत किंवा सध्याचे जे टॉपमोस्ट कलाकार आहेत त्यांना सुद्धा अशाच पद्धतीचा उदंड प्रतिसाद मिळतो. मात्र ही जी काही ब्रिटिश टॉपची कंपनी आहे किंवा टॉपचा जो ब्रँड आहे त्यांच्या एक पद्धतीनं असणारी ही जी क्रेज आहे ही संपूर्ण जगभरात आहेच आहे. पण भारतात त्यांचं येणं आणि भारतातली त्यांची ही कोट्यावधीतली कमाई ही तुम्ही जसं म्हटलात की द्योतक आहे शायनिंग इंडियाचं. पण त्याबरोबरीनं भारताची तरुणाई आणि त्याचबरोबरीनं भारताचा मोठा होत असलेला विकास हे सुद्धा यामागचं एक द्योतक म्हणता येईल का? करेक्ट. आणि बघा ना, जसं आपण म्हणतो की आपल्या इथलं AR रहमान म्हणा किंवा सोनू निगम म्हणा किंवा अरिजित सिंग जाऊन अमेरिकेत शोज करतात, तसंच आता कोल्ड प्ले म्हणा, पूर्वी गन्स अँड रोझेस म्हणा, त्याच्या आधी अगदी 80s मध्ये मायकल जॅक्सन सुद्धा बॉम्बेत येऊन त्यांनी शो केलेला होता. त्यामुळे कल्चर आणि स्पोर्ट्स आणि म्युझिक हे अतिशय खूप चांगलं माध्यम आहे फॉर पीपल टू जॉईन टुगेदर. कारण पॉलिटिक्स आणि रिलिजन हे खूप डिव्हिजिव्ह असतं, पण स्पोर्ट आणि म्युझिक हे नेहमी तुम्हाला एकत्र आणतं. आणि दीज आर व्हेरी सम नाईस थिंग्स दॅट आर हॅपनिंग. आणि परत सांगतो, इंडियाचे हे नेक्स्ट 100 years आर गोइंग टू बी ग्रेट, हे पाश्चात्य लोकांना दिसतंय. आणि दॅट इज वन ऑफ द मेन रिझन वाय आय थिंक दिस युनिटी इव्हन इज इम्पॉर्टंट. जसं आपले PM साहेब पण आता लास्ट वीक तिकडे गेले होते, तेव्हा पण त्यांनी, तुम्ही जर बघितलं तर म्युझिक आणि कल्चर आणि स्पोर्ट्सला त्यांनी हे केलं होतं. तर नुसतंच क्रिकेट नाही किंवा फुटबॉल नाही तर टेनिस नाही, तर ऑल काइंड ऑफ म्युझिक ऑल्सो इज काय म्हणतात, ब्रिंग्स युनिटी इन द वर्ल्ड अँड ब्रिंग्स युनिटी टुगेदर अक्रॉस कल्चर्स, असं मला वाटतं. तर त्याचं प्रतीक म्हणून बघायला पाहिजे, नुसता एक शो म्हणून नाही बघायला पाहिजे. बरोबर.
तुम्ही जसं म्हणताय तसं की म्युझिक किंवा संगीत जे आहे ते प्रत्येकाच्या नसामध्ये आहे, भारतीयांच्या खास करून. त्यामुळे त्याला भाषांची कुठलीही मर्यादा जी आहे ती फारशी नाही आहे. त्यात तुम्ही जसं सेकंड लँग्वेज भारताची इंग्रजी झालेली आहे, त्याप्रमाणे एक मोठा वर्ग जो आहे तो इंग्रजीच्या आणि इंग्रजी गाण्यांच्या किंवा संगीताच्या प्रेमात आहे. आणि त्यात रॉक बँड म्हटल्यावर त्याची एक वेगळी खासियत असते. सध्या जर आपण बघितलं तर शास्त्रोक्त संगीतापेक्षा ह्या रॉक बँडला मिळणारा प्रतिसाद हा उदंड अशा स्वरूपाचा असतो. त्याबद्दल थोडंसं सांगाल? रॉक बँड जो हा कोल्डप्ले आहे, हा स्पेसिफिकली खूप टेक्निकली असा बँड नाहीये. सिंपल प्रेमाची गाणी म्हणतो. म्हणजे तुम्ही जर हिंदी बॉलिवूड सुद्धा तुम्ही बघितलं तर शास्त्रीय बेस गाण्यांपेक्षा सिंपल जी गाणी जी प्रेमाबद्दल असतात किंवा रिलेशनशिप्सवर असतात ही फेमस होतात. जी टेक्निकली खूप काय म्हणतात त्याला, म्युझिकली खूप ऍडव्हान्स नसावी. तसंच कोल्डप्ले पण सिंपल गाणी लिहितं, 4 कॉर्ड्सची गाणी लिहितं, प्रेमाबद्दल लिहिलं, तुटलेल्या प्रेमाबद्दल लिहितं, फार ज्ञान वाटायचा प्रयत्न करत नाही. आणि त्यामुळे तर त्याला आपण पॉप्युलर म्युझिक असं म्हणतो. पॉप म्युझिक ह्याचा अर्थ असा की नॉर्मल सामान्य माणसाला सुद्धा ते कळलं पाहिजे. शास्त्रीय संगीत कळायला थोडीशी तुम्हाला त्याचा अभ्यास असायला पाहिजे, तुम्हाला थोडंसं त्याचं टेक्निक तुम्हाला माहिती पाहिजे आणि आत्मसात करायला ते थोडासा वेळ लागू शकतो. पण पॉप किंवा रॉक जे आहे हे एकदम सोपं, इझी टू लिसन, इझी टू अंडरस्टँड, सिंग टुगेदर, फन, हॅपी टाइम्स. आणि जे म्हणतात ते आपल्या आयुष्याचे जे कामातल्या जो दडपण आहे ते घालवण्याकरता संध्याकाळी जेव्हा 3 तास हे यंग 40-50 लोक तिकडे जातील तर सगळा स्ट्रेस, डिप्रेशन, आपला अनहॅपीनेस फॉरगेट करून तो 3 तासाचा म्युझिकचा आनंद घेणे हा त्यांच्यासाठी काय ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि त्यामुळे हे पॉप्युलर रॉक संगीत हे पॉप्युलर होतं. आणि जसं सब कल्चर म्हणू आपण, जसं बॉलिवूड खूप मोठं आहे इंडियामध्ये, पण सब कल्चर हे आपल्या इथे पॉप अँड रॉकचं एकदम भरपूर आहे. राईट फ्रॉम नॉर्थ ईस्ट म्हणा, तुम्ही हिमाचल म्हणा, तुम्ही साऊथ चेन्नई म्हणा, वेस्ट म्हणा. कारण आपल्याकडे स्पेशली कॉन्व्हेंट स्कूल्स आहेत, इंग्लिश स्कूल्स आहेत आणि तसं एक्सपोजर पण आहे. आयटी मुळे एक्सपोजर आहे वर्ल्डचं. लोक जगभर फिरतायत आज. इंडियातली तर तुम्ही बघितलीत, वी आर ट्रॅव्हलिंग ऑल ओव्हर द वर्ल्ड. त्यामुळे आपल्याला एक्सपोजर आहे आणि त्यामुळे याचा इझिली आपण आत्मसात करू, इझिली आपण बघू शकतो. आणि इंडियन तुम्ही जर हिस्टॉरिकल सुद्धा बघितलं तर आपण कायम दुसरं आर्ट वेलकम केलेलं आहे. आपण कुठल्याही आर्टला आपण हे नाही केलेलं. तुम्ही गझल म्हणा, ही मिडल ईस्ट वरनं आली, तुम्ही इतर आफ्रिकन म्युझिक म्हणा, हे आपल्याकडे आरामात आपण आत्मसात करतो आणि आपल्या ह्याच्यात बसवतो. आपलं ते इंडियन लोकांचं ते स्ट्रेंथ आहे आणि आपलं दिल काय बहुत बडा आहे आपला. फ्रॉम दॅट अँगल बघितलं तर येस, कोल्डप्ले विल बी अ सक्सेस असं मला वाटतं. अगदी खरंय. जितेनजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही अतिशय सविस्तरपणे आणि विश्लेषणात्मक छान माहिती दिलीत आम्हाला, त्याबद्दल.